नमस्कार मंडळी. चांदण्या रात्रीत हास्याचा शीतल अनुभव द्यायला आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. चमचमत्या हास्य शलाकांनी हा रंगमंच उजळून टाकायला सज्ज आहेत सगळे हास्यरथी महारथी. त्यांचं स्वागत आहे. आपल्या कौतुकाच्या प्रभावळीनं त्यांना प्रकाशमान करायला तयार आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. मंडळी, गणपतीचा सण म्हटल्यानंतर मोदकाचा गोडवा तर हवाच. अशाच मोदकाची हसरी पण थोडीशी फसवी गोष्ट सादर करायला आता आपल्या समोर येत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, रत्नागिरीचा रत्न श्रमेश बेटकर, कबड्डीचा अलग रिदम अरुण काका आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. गणराया बारीक तुमची काया अंगणी नाच रे, गणराया बारीक तुमची काया अंगणी नाच रे. वाह मरेनू वाह. म्हणजे बाकीच्यांचं मला माहित नाही, पण तुझ्या गल्यावर तिल आहे. हो मरेनू हो तर जाऊ दे. हा. अहो गणपतीत भाजण्यासाठी नवीन गवलनी शोधल्या की नाही? माझ्या गवलीनं तर जाऊ दे, समोरनं बघ आपली नेहमीची गवलणी येते. काय आज्ञा? नमस्कार. नमस्कार कसा आहे? काय बरं आहेस ना? एकदम विचार भारी आहे म्हणजे. काय म्हणू नकावडी चाय घेता बाई काय? वसाडे नकावडी चाय द्याल नाही सगळ्यांचं पैसे मनच द्यायला लावाल. तुमची चाय नको म्हणा. तो मोठा पैसेवाला. आम्ही काय पैसे बघितलेले नाही काय? मोठा. अरे घरात करोड रुपये पडलेले आहेत आमच्या. वा वा वा. हा. घरात करोड रुपये पडलेत ना, लोकांच्या दारात तुम्ही कायम पडलेले असता हो. कुठं सांगता हो मला. स्वारी जाम खुश दिसते. मेंदू सापडला वाटतं कुठेतरी. काय झालं काय? आता काय? झालं एवढा काय? खुश का? अरे खुश म्हणजे लयच आहे. होय काय? म्हणजे तुम्हाला सांगतो माझा आनंद गगन मावत सावकाश. अरे आपली MHJ चे राजे आहेत ना, हा. त्यानं आमच्या आईन नवस केला होता म्हणजे? की माझ्या पोराचं लग्न जुलू दे. अच्छा. अरे सगळं ठरलंय, लग्न जुललंय माझं जान भारी. तो जवळजवळ 3,000 रुपयाचा काजू मोदकाचा प्रसाद देऊन आले. त्यातला हा प्रसाद हा. मला पण आणलेला आहे. वा, वा, नवस वा. फेडून आलायस का? फेडून आलेला आहे. वा, 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 वा. चांगलाय चांगलाय. Yes, yes, yes. चांगलं, ठीक आहे. दुसऱ्या अभिनंदन हा, अभिनंदन. स्वतःच्या कर्तृत्वानं नाही, पण आयशी मुलं का होय ना, घोडं गंगेत नाहलं. हे थोड्या म्हणजे आईची पुण्य आहे रे बा. तुमचं काय नाही आहे हो. आलो तर काजू मोदक वाटत नाही रे, काहीतरी वेगळं आहे. रव्यासारखं दिसत आहेत. बरोबर. मशरूमची चव लागते यार. मशरूम आहे. मला ना नकावडा शेंगदाणा लागतोय. लागेल. शेंगदाणा टाकलं बघा याच्यात. रे वसड्या, काजू मोदक खायचो. शेंगदाणा नाही, काजू मोदक खायचो. हा म्हणजे आमच्यावर विश्वास नाही तुझा? पण त्याला आता मी काजू मोदक आणतात एवढे चांगले देवाला दिलं तर म्हणजे आम्ही खोटं बोलता बाई. हा? मग खोटं म्हणजे आमचा आरोप करतोय काय? हा, खोटं. ए बान्या खाऊन बघ रे. खाऊन बघ. मी खाव हा, बघ. काय वाटतंय? नाही बा. हा? हा काजू मोदक नाही, मग हा हरभरा मोदक लागतोय. तुझ्या बापसाने हरभऱ्याचा मोदक ठेवलेला आहे. हरभऱ्याचा मोदक असतो वाचाड्या. अरे काजूचा, अरे मी काजूचा मोदक मी दिलाय ना परसाद म्हणून. असं काय अरे करता? तू लाग बोलशील, तू काजू मोदक आणलाय आम्हाला पाठायला पाठवायला नको. नको? तू एक काम कर, अजून एक मोदक दे जरा. गाड. एक मोदक. अरे चल घरी न्यायचा परसाद म्हणून एवढाच मी अरे थोडंच दे. आणलं. अरे बुवा जरा नीट चव तर करू दे आम्हाला. नाही मोदक ते तर दे, काय. एखादा. मग आधी नाही कळली तुम्हाला. चल घाई घाईत संपलं ना लगेच. दे दे, लवकर. एखादा एवढं मोदक काय? दे. एक मिनिट दे बघू. लवकर. हा. 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 सावकाश. एक काम कर, बरी आगे आगे. सावकाश. हा, सावकाश. बघ रे. सावकाश. नाही, जाऊ दे. काय? हा, ठीक आहे. काय रे, काय लागतंय? पालक लागतोय, पालक. काय ना? नाही, मला ना थोडीशी मेथी लागते मध्ये मध्ये. मला तर लाल माठ लागतोय. लाल माठ लागतो. लाल तेल तू आणि तुमचं वाचड्यानो एका मोदकाचं 3 तुकडे केलं, तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर वाटतात. समोसा आहे वाचड्यानो, समोसा भाजी समोसा आहे. अरे काजू मोदक आहे ना हे. चिडतोच कशाला तू आमच्यावर? मग काजू आणि मोदक- बघ, अरे मुद्दा बघ, लाल माठ
पालक आणि मेथीचा मुद्दा नाही आहे मग? हा जो मोदक आहे ना हा काजू मोदक नाही हा मुद्दा आहे का हा. बरोबर अरे पण हा काजू मोदकच आहे वचडे दुकानातून आणलंय चांगलं असं रस्त्यावर बसतं तिथून नाही दुकानातून आणलंय काजू मोदक तरी पण आम्ही सांगतोय ना काजू मोदक नाही आहे म्हणून चुकीचं मोदक तू देवाच्या समोर ठेवला काय येडे झालं काय अरे नवस थोडीच तिथं देवाला पिलेला आहे नवस सुद्धा फेडलेला गेलेलाच नाही आहे काय समजलं असं काय करतो हो काजू मोदक आहे ना भावानं तुम्ही तुमच्या तोंडाला येईल तर काय पण बोला तुम्ही अरे काजू मोदक नाही आहे तू काढ त्यातला कसा काढू आता मला प्रसाद एक पण काढ. घरी पण द्यायचा अरे आहे. तू एक काढ तरी एक मोदक तर ते बघूया काय काय आहे, नेमकी चव कळत नाही हो. नाही. अरे कशी काय थोबरं आहे का काय चौकशी करत नाही? हो अरे हो तू काय एक दे. केली ती? एवढं काय आहे त्याच्यात? एक काम कर हा. हा घे बघ जरा खाऊन सेपरेट डे सेपरेट डे तू हा घे. हा. हा. नाही तर- हा. लवंग सारखं लवंग नाही नाही, नाही याला चल मला ना वेलची लागते बारीक बारीक मला तर दालचिनी लागते हा. तुमच्या बापसाने बनवलं असलं गरम मसाल्यात मोदक कोण बनवतो असं दालचिनी वेलची थांबा. दालफार म्हणू का अरे काजू मोदक आहे ना थांबा, थांबा. काजू थांबा थांबा हो, 3,000 हो. रुपयाचं आणले 3,000 रुपये किलोचं. अरे होय सावकाश जरा नसलं तरी पडतील का द्या इकडे द्या इकडे एवढं पिचलू नका नाही तर मी काय? काय म्हणतो त्या बॉक्स दाखव आपण एकामेकावर भांडू येतो बॉक्स दाखव बॉक्स दाखव रे जरा बॉक्स दाखव बॉक्स दाखव नाही, खरं का खोटं हा. आ, तेरी काय? आफ्रिकेचं मोदक काय कशावरनं हे काय आफ्रिकेमध्ये झॅब्रा फेमस आहे ना काय झॅब्राचा इथं चित्र दिसतंय याच्यावर हा काय अडाण्या बार कोडायचो प्रत्येक box वर असतो. सगळ्या box वर आहे. अरे का? ठीक आहे बारकोड आहे एवढं काय त्याच्यामध्ये हा? अरे पण एवढं काय त्याच्यामध्ये काय ते काय अरे वरती कवर काय पण असतं आणि आतमध्ये काय पण असतं कळलंय काय देवाकडनं कधी लपतं काय हा झोल अरे ऐक वाचाड्यानं काजू मोदक मी माझ्या हाताने आणलेत अरे तसं नसतं बाहेर कवर चांगलं असतं पण आतला माल नकली असतो मग? अच्छा, कसं? देवाकडनं काय लपत नाही आता तू मला सांग हा. मागल्या टायमाला तू पत्र्याच्या भोकातनं बकरीची अंघोळ बघितलीस हा हा नवरीला कोणी सांगितलं वाचाडू तुम्ही सांगितलं गाल. आमच्या माध्यमातून देवान सांगितलं कळलं नाही तिला कळलं नसतं ना तिला कळलं हे देवामुळे कळलं आता मला सांग तो देव तुझ्यासाठी 140 कोटी लोकांमधनं एक पोरगी शोधतोय तुझ्यासाठी तो उन्हातानातनं फिरतोय आणि तू त्याला चुकीचा मोदक दिलास तर त्याला राग नाही येईल नाही तर काय उद्या त्याला जर बेकार राग आला त्यानं आणि पोरगी ऐवजी त्यानं लग्नासाठी एखादा स्त्री पार्टी करणारा नट बघितला तर कुठल्या बाजूला तोंड करून झोपशील तू मला सांगा नाही, तूच सांग हा मग नाही तर काय आहे ना वाचाड्यानं एवढं सगळं होईल होईल हा, मग? म्हणजे मी काजू मोदक नाही देत एवढं सगळं होईल वाचाड काय पण बोल बॉक्स मध्ये खाता आणि काय पण बोलाल हा, वाचाड खरं आहे तर बोलतोय ना खरं आहे तर बोलतोय पण माझा ऐका ना मी खरं सिरियसली सांगतो हे काजू मोदक म्हणजे तुला काय खोटं वाटतंय का आम्ही हा अरे सांगतोय का? खोटंच आहे ना वाचाड्यानं खोटं वाटतंय काय खोटं तुला वाटतंय म्हणा खोटं बोलून आम्हाला काय मिळणार आहे मला सांग नाही तर काय काय आहे त्याला सांग. देवाचा प्रश्न आहे म्हणून आम्ही हा पडलेला आहे. बरोबर. आम्ही कशाला भानगडी नाही तर पाडता काय बरं तुला एवढा पण विश्वास नाही आहे काय आमच्यावर मला सांगतो अजिबात विश्वास नाही मला माहिती मी काय म्हणतो ऐक ना हा. तुझा विश्वास नाही आहे? अजिबात नाही तुला हे कन्फर्म वाटत काजू मोदक अरे काजू आम्ही आणले दुकानातून मला माहिती आहे नक्की हं? ए, आपण परीक्षा घेऊया परीक्षा घे. परीक्षा घेतली परीक्षा मोठा परीक्षा घेता कधी परी- परीक्षा घेता अरे काय या- नको घेऊया आम्हाला काय जाऊ करायचं दे. काजू मोदक सारखा मगाच मला नाचवतोय आम्ही आपला ऐकून घेता वाय म्हणून गबरा परीक्षा काय माहिती आहे कशी आहे मग जर आपण चायवर जर मोदक खाल्लेला म्हणजे आधी पहिला मोदक खाल्लेला आणि मग चाय प्यालेली आणि जर चाय गोड लागला तर समजायचा हा काजू मोदक नाही बरोबर आहे. मी ऐकलेलं आहे हे खरं आहे खरं आहे हे खरं. ना मग काय गोष्ट खोटी आहे हे काही खरं आहे. पण नको बा परीक्षा नको परीक्षा नको चाय चाय लागेल चाय चायचा खर्च कोण करणार तो पण आलं विषय लग्न त्याचा आपण कशाला खर्च करायचा चायसाठी? हनीमूनला तो जा ना आपला काय ऐका मी नको. तसं असेल तर चाय मी नाही नको आम्हाला चाय नको आता सांग देशील चाय चार जागा सांगत पाहिजे नुसतं चाय पितात म्हणून बरोबर. नको देतोय ना मी चाय नको नको चाय नको तुझी ती अरे देतोय ना वाचरवलं चाय मी किती मला बोलायचं देतोय ना मी एवढं काय बन्या हो बघा ना काय होतं ते बरीच बघा काय 7 रुपयावाली चाय दे देस बाबा हा. देस देस दे इकडे हा, घे बाबा. हा मी काय म्हणतो हा. हा, बघूया आता कसा लागतो काय होतं ते बघ आता म्हणजे पहिले काय करू पहिला मोदक खा पहिला म्हणजे हा हा, मोह चाय पिऊ का? मग? हा. सावकाश हा हा हा. चाय गोड लागते माझा हा काजू मोदक नाही नाही. कन्फर्म नाही त्याला गंडवतात रे सगळे काय पण बोलशील बस हा, मग? स्वतः दुकानात हे काय? आणले हे काय? ए बा मला चाय दे ठीक आहे या आणि मोदक कोणी येणार आयशीचा गो तुझ्या मी घेणार. गेल गेल हलवली गेल आरामात हलवली घ्या मला ना काय सांगतो ना शिकू ठीक आहे ना सावकाश सावकाश घ्या आपल्याला काय परीक्षा झाल्याची मतलब आहे सावकाश हा इकडे हा. गावाला गावाला सावला हा, बघू. आहा. हा. खाताना माणूस मस्त दिसतो हा? हा. हा.
चाय ते घे. शहाणपणा करू नका मला खाऊन द्या. हा, सावकाश. हा. हा? अरे म्हाताऱ्यानो, हा काजू मोदकच हाय. हो? चायची चव मला लागलीच नाही. कदमानू काय सांगता बाय काय म्हणजे तुमच्या जिभेची चव गेलेली आहे. हा. अरे यांना 17 दिवस क्वारंटाईन करावं कानफान फोडी. अरे मोदक हाय काजूचा म्हणून म्हणा ही चाय गोड लागली नाही ना वाचाड्यानं, ते सांगतोय तुम्हाला. हो का, तुम्ही बोलाल म्हणून आम्ही काय पण ऐकून घेऊ. मी जातो वाचाड्यानं, मला जातो या. मला माहित आहे हा काजूचा मोदक आहे. मी घरी लोकांना जाऊन पडसाद देतो. नाही नाही. हो कादमानू हा. चाय घेऊन जा. अरे नको वाचाडी, आता प्यायलो ना चहा. अहो त्यांचा राग माझ्या चायवर कशाला काढतावाय? नाही तर काय. बरं गरम लवकर लवकर दे. लवकर बरं नकवडे आम्हाला पण सांग. कानफार फिरून वाचाड्यानं आता पिलं फुकटची पियालो. पैसे मला द्यायला लागणार, काही छानपणा करता हो. हा. काजूचं मुद्दे पण ऐकत नाही. चायवर मला आठवतं हा? तुला काय आठवलं काय? हा मी गेलो होतो डेकोरेशन बघायला अच्छा. आमच्या वर्षी. हा. तर तिथे काय झालं एक बाई उभी होती. हा, ती- हा, अशीच ना? काय झालं मोदक आहेत हा, आहे, आहे, का आता आहे. ती बाई अशी उभी. हा. त्या चलचित्र होता का नाही अच्छा. तर चलचित्रामध्ये कशी ती बाई अशी उभी. हा. हा तिने एक मोदक घेतला आणि तिचा पोरगा बाजूला होता त्याला 2 मोदक द्याला अच्छा. आणि एक मोदक तिने स्वतः खाल्ला. अच्छा. असं म्हणतात मी चलचित्र बघितलं गेल्या वर्षी. पण माझ्याकडे वेगळा, मी रत्नागिरीत तर वेगळा बघितला होता. काय बघितलं? काय असं- वेगळं? असं- अशी ती उभी होती. हा, हा. असा तो उभा होता. हा. हा? तिने असं केलं, 2 इकडे दिलं, 2 तिकडे दिलं, हा अशी. हा आणि मग एकंदरीत सगळं भारी झालं सगळं. अरे वाचाड्या, आईला नको काही द्या. नाही ना आईशीला कशाला आईच करतो तू अरे पण आई पाहिजे ना, मी आई आहे ना. आईच कशी प्रेमच असते हा, ती जेवढी पोरं जेवढं मोदक खातील तेवढं तिला चांगलं वाटतं का नाही. तर काय झालं मग आईशीन काय केला त्यातलाच मोदक एक बारक्या पोरग्याला द्याला बरोबर. आणि दुसरा पोरगा ह्याला द्याला आणि मी बाकीचा होता तर आईशीन खाल्ला. आणि काय झालं? सगळं संपलं ना. असं सगळं मोदक तिला संपवून टाकला. म्हणजे आईची माया आहे की नाही शेवटी. होय होय सगळं सगळे मोदक संपवला. आता मी घरी पडतात म्हणून काय देऊ तुमच्या नाही, राहू दे. परत मला सगळे मोदक आणायला लागेल घरी, लोक पडतात म्हणून. हो, हो. काजू सारखा लागला रे. हो, कदमानू. कदमानू हो कदमानू इकडे या. काय झाला? काय झालं आता? इकडे इकडे या इकडे या इकडे या. तिकडनं ओरडताय काय? काय झालं? इथे या. मोदक सगळे संपवलं तुम्हाला? नाही नाही हा जो मोदक आहे ना काजू मोदकच आहे. काजू ठेकर आला ना तर काजू सारखा काजू हा. आला. माझ्या हाताखाली काजू आला व्हायचा. हो हो, हो. आता 2 बॉक्स संपल्यावर काय झालं पुढे? वा 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 मंडळी, काजू मोदका इतकाच गोड परफॉर्मन्स, मस्तच. प्रसादा वा काजू मोदका इतकाच गोड आणि तितकेच कंगोरे असलेला परफॉर्मन्स. एखाद्या छोट्या गल्लीतल्या बाल गणेश मित्रमंडळाच्या गणपतीला जेवढे मोदक वाहिले असतील ना 10 दिवसात लोकांनी, तेवढे तुम्ही एका स्किटमध्ये खाल्लेत लेखांना. छान मस्त होता विषय नेहमीप्रमाणे. आणि अरुणला उल्लू बनवताना मोरे आणि श्रमेश तुमच्या चेहऱ्यावर जे भाव येतात ना आपसूक, ते इतके विलक्षण असतात, विलोभनीय असतात. बघत राहावं असं वाटतं त्याच्याकडे. समाधान असतं एक वेगळंच. मजा आली, एंटरटेनिंग होता परफॉर्मन्स. मंडळी, काकांचं महत्त्व अख्खा महाराष्ट्र जाणू नये अशाच एका काकांमुळे एका ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. बघूया तिथे नेमकं काय घडतंय ते दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. हे बघा, हे बघा, आज आहे फ्रायडे, उद्या परवा सुट्टी आहे सॅटरडे आणि संडे. तर आजची कामं तुम्ही आजच केली पाहिजेत हे लक्षात ठेवा. हा काम आजची कामं नाही झाली मग आम्ही ती सोमवारी करतो असं करू नका. आजची कामं आज करा, आज झाली नाही तर उद्या या आणि उद्या ती कंप्लीट करा. इज दॅट क्लिअर? हो सर. येस सर. इज दॅट क्लिअर? हो सर, म्हणजे काय करायलाच लागतील कामं. आणि सर आम्ही करतोच, केली पाहिजेत, करत राहू. करूयात सर. करून करून करणार कोण? आमच्याशिवाय आहेच कोण? निखिल, ऑफिसचं काम करायचंय की मोर्चाला जायचंय? नाही की नाही? मेमो देईन मी तुला निखिल. हसलास कशाला? सर मला माझी हालात दिसली, मैं मेरे हालात पे हंसा हूं सर. परत हिंदी बोलू नकोस माझ्या ऑफिसमध्ये.
हा कोण काय काय करणार आहे मला सांगा. मी ऑडिटच्या सगळ्या फाईल्स सर घेऊन येते तुमच्याकडे. बरं. सगळ्या रेडी आहेत, मी केल्या बरं. त्या. हॅलो. हा हा 1 मिनिट, मी अवघ्या 2 मिनिटात आलो. घ्या 2 मिनिटात. फालतूगिरी यार, हा माणूस फ्रायडेला पण एवढी ढिगभर कामं देतो नाही तर आपल्याला. काय? चल आता मला माहिती आहे, आज कामं कम्प्लीट नाही झाली ना, उद्या सॅटर्डेला पण यायला लावणार आहे हा आपल्याला. माझा बॉयफ्रेंड वाट बघतोय ग तिथे. मला पण शुक्रवारचा काहीतरी प्लॅन करायचा होता यार, पण कळत नाही शुक्रवारचं काय करायचं रे नेमकं. म्हणजे शुक्रवार तर मग शुक्रवार आहे ना, म्हणजे कसं आहे शुक्रवारचं कसं असतं, उद्या शनिवार परवा रविवार, तर मग आज शुक्रवार ना, तर आज प्लॅनिंग नीट केलं तर शनिवार रविवार सोमवार गप रे, तेच तेच बडबड काम कर. शुक्रवारचं काम दिलं यार. सर मी देते सगळ्या फाईल्स तुम्हाला. नको सर 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 सगळं ओके आहे ना सर? म्हणजे काही झालंय का सर? एक वाईट बातमी आहे, काका गेले. का का गेले का म्हणजे कसं काय? कोण कोण सर? कोण? दुडके काका गेले. हे सर, हे कोण आहे सर? म्हणजे निखिल निखिल आपल्या कंपनीचे संस्थापक प्रम दुडके काका गेले. सर यांचं नाव दुडके आहे सर? लिहिलंय तिथे इंग्लिश मध्ये. नाही सर, तिथे इंग्लिश मध्ये लिहिलंय ना, तर मी एवढे दिवस आहे ना दूधके काका बोलत होतो. मी पण ड्यूड के काका असं वाचलं होतं आधी. सॉरी ते गेलेले आहेत आणि तुम्ही त्याच्या नावांवर विनोद करून हसताय तिकडे. सॉरी सर सॉरी. अरे ज्यांनी ही कंपनी उभी केली, ज्यांनी बीज रोवली या कंपनीचे, ते काका गेले. माझे काका गेले. सर 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 सांभाळा. मला जायला हवं. हो सर. मला जायला हवं. मी मी काकांचं मी शेवटचं दर्शन मला घ्यायला हवं. हो सर. मी निघतो. हो सर. मी निघतो. तर तुम्ही नीट जा सर आणि सांभाळून जा सर. मी सांभाळतो स्वतःला, पण तुम्ही ऑफिस सांभाळाल. येस सर, सर डोंट वरी सर, आम्ही सांभाळू. Yes, हो sir. सर हो सर. नक्की सांभाळ हो, मला. आम्ही आहोत सर. सर येस सर, काळजी घ्या सर. सर काळजी घ्या सर. रडतायत पण गाईज तुम्हाला कळतंय का, सॅटर्डे संडे आपल्याला सुट्टी असणार आहे. सर आता चालले, म्हणजे आजही सुट्टी घेऊ शकतो ना आपण. म्हणजे कंटिन्यू 3 दिवस सुट्टी मिळणार आहे आपल्याला. हे नाही सरांनी काम दिलं आपल्याला. अरे बाबा सोमवारी करूयात ना ते. सर काय 5-6 दिवस येणारच नाहीये आणि मीटिंग वगैरे असेल ना, तर आपण एकमेकांना ऍडजस्ट करू नये. थँक्यू दुडके काका. ऐक आपण काय करूया, सगळे एकत्र पिकनिकला जाऊया ना. चालेल. माझ्या मैत्रिणीचा बंगला आहे लोणावळ्याला. काय लोणावळा. माझा बॉयफ्रेंड येऊ दे तुझ्या बॉयफ्रेंडला. चालतं. तू आहेस ना बने? मी आहे. ए मग बेस्ट आहे, एक काम करू, उद्या सॅटर्डे, उद्या सकाळी निघूया. सॅटर्डे संडे भाई लोणावळा. एक मिनिट, आजचा अर्धा दिवस आहे. आता एक काम करूया, सर निघाले ना की मूवी टाकूया एक. हा? आणि मग त्याच्यानंतर मग डिनर आणि शॉपिंग. क्या बात काय का परफेक्ट प्लॅन आहे. एक काम करा, मी फोन करतो मित्राला आणि गाडी बुक करतो. सिनेमाचं तिकीट बुक करा. मी बेस्ट हॅलो पाक्या भावा, उद्या एक 4 व्हीलर पाहिजे आपल्याला. अरे ऍडव्हान्स पाठवतो मी, लोकेशन सगळं पाठवतो, पण गाडी बुक कर आत्ताच्या आता. Yes, कम्फर्टेबल. एक मिनिट, फिल्म कुठली बघायची ते सांगा. कुठली पण बघ ना, कॉमेडी चालेल. मी काय म्हणते, दुडके म्हाताऱ्याच्या दुःखात जवान बघूयात काय? कुठे फेडशील पाप. Sorry. एक मिनिट, जवानची 4 बुक झाली. बुक झाली. Yes. हे बघ, गाडीचा ऍडव्हान्स पण पाठवला, गाडी बुक. चला पटा कामाला लागूयात. चला कामाला लागूया. पटकन कामं आवरली. सर तुम्ही निघताय ना, मी फ्लाईटचं तिकीट बुक करते सर तुमचं. Yes, पटकन. नाही नको गाव खूप आत आहे, फ्लाईट नाही पोहोचणार तिथे. मग बसने जाता का सर? नाही. बसचं तिकीट बुक करते ना सर. नाही मी आता आत काकांशीच बोलत होतो. काकांशी? मला 5 काका आहेत, एकच काका नाहीयेत. मधु काका दुसरे, म्हणजे ते खरं तिसरे होते, पण आता हे गेले, त्यामुळे ते.
त्यांच्याशी माझं बोलणं झालं की 15-16 तास तर असे तसे लागणारच आहेत पोचायला. गाडीनी घ्या, प्लेननी घ्या, तोवर त्यांचं कार्य वगैरे सगळं पूर्ण होणार. तर मी तिकडे जाऊन काही फायदा नाही, सो मी नाही जाते. का 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 गेलेत ना सर का? हा म्हणजे मी आत्ताच सांगितलं ना. आणि माझे काका खरं तर कर्मवीर होते. ते 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 कामसू होते. मीटिंगमध्ये होते. त्यांचे वडील गेले तेव्हा ते मीटिंगमध्ये होते. फोन आला, त्यांनी फोन उचलला. त्यांना कळलं की ते वडील गेलेले आहेत. डोळे बंद केले, श्वास घेतला, डोळे उघडले आणि काम सुरू केलं. आणि अशा माझ्या काकांना मी तिकडे आलेलं काम टाकून नाही चालणार ना. मी काय करणार? मी इथे काम करणार आणि त्यांच्या आत्म्याला शांती देणार. आणि तुम्ही सगळ्यांनी काम करायचं आहे. बॉम्बला बोंबील काकांना बोंबील खूप आवडायचं ते आठवलं सर. काकांना बोंबील खूप आवडायचं. काकांना बोंबील काकांना बोंबील आवडायचे? ते तर व्हेजिटेरियन होते. बने तू तुझ्या काकांबद्दल बोलतोयस का? हो सर. मला तुमच्या काकांचं ऐकून मला पटकन माझे काका हो ठीक आहे. वाईट झालं खूपच. शांतो ठीक आहे बरं. शांत हो. सर मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही जा. नाही सर म्हणजे गेलं पाहिजे सर. तुमची खूप गरज असणार. असं काही झालं ना की जायचं असतं सर, तुम्ही खरंच जा. कोणाला तरी तुमच्या खांद्याची गरज असेल ना सर, तुम्ही जा. सर. खरं सर तुम्ही जा सर. हो. सर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला बघून काकांना खूप बरं वाटेल सर. काका गेले, त्यांना कसं बरं वाटणार आहे निखिल? कसं? कसं? मी बोललोय म्हणून मीच उत्तर दिलं पाहिजे असं आला नाही. तुझं परत तुला तुझ्या काकांचीच आठवण आली का? सर मगाशी आठवले सर. मला परत काकांची आठवण आली सर. आणि सर कसं आहे, काका तर काका असतात ना सर. कोणाचाही काका कसंही असेल. आणि काकांचं कसं आहे सर, कुठूनही बघा ते काकाच असतात सर. म्हणजे तुम्ही इथून बघितले तरी काका आणि इथून बघितले तरी काका. पाणी पी ना बाबा सर तू. काका आहेत सर. पाणी प्यायला हवंस. पाणी पी. आणि सर तुम्ही जर गेलात ना काकांच्याला तर काकांना खूप बरं वाटेल सर. तो हे इमोशनल तुमचे 5 काका आहेत ना सर. त्याच्यातल्या एकाला तरी नक्की बरं वाटेल. बरं वाटेल. नाही याचे काका गेले उडत, माझ्या काकाला चांगला वाटेल. मी माझ्या काकांना भेटल्यावर तुझ्या काकांना का बरं वाटणार? हा म्हणजे माझे काका म्हणतील की अरे तू अशा ठिकाणी का काम करतोस, तू निघत का नाहीस तिथून, तू कळलं पाहिजे ना. नाही का? तो इमोशनल झालाय सर. खूप त्रास. आणि सर सैरभैर झालेल्या जीवाला कुठे कळतं ना सर आपण काय बोलतोय. ऍक्च्युली सर अशा वेळी ना तिथे असणाऱ्या माणसाला ना हक्काच्या माणसाची गरज असते सर. तुम्ही जायला पाहिजे. मी जायला पाहिजे. मी कोणासाठी नाही तरी विजूताईसाठी तरी मला जायला हवं तिथे. आता तोंडावर विजूताई नाव होतं, पटकन बोलणार तेवढं तुम्ही बोलला सर. विजूताई विजूताईलाही ओळखतोस तू? विजूताईला कसा ओळखतोस तू? माझी विजूताई आठवली, आमची वाली विजूताई आठवली सर. तुझे काका पण आहेत आणि विजूताई पण आहे तुझी. म्हणजे सर जनरली 3 घरं सोडून एक विजूताई असतेच ना सर. माझ्याकडे पण आहे. शेजारी आहे. पण सर विजूताईचं तसं काकांसारखं नाही आहे सर. म्हणजे तुम्ही इथून बघितलं ना तर विजू ताई आणि तिथून बघितलं तर इताजी वी वी वी. पाणी. आणि पाणी तू खूप आहे. खूप emotional आहे सर. त्याच्याकडे लक्ष देऊ नका. आणि विजूताई सर मला काय वाटतं माहितीये का सर, तुम्ही जा. मी नाही, मी घरात तुम्ही जायला जा. हवं. ज्या कपड्यात आहात त्या कपड्यात जा. मी आत्ताच्या आत्ता बघतो मुंबईवरनं कोण थेट निघतंय का आणि तसा ताबडतोब निघतो. ये सर. आणि सर तुम्हाला जाताना रस्त्यात कर्जत लागेल ना सर, कर्जतचा वडापाव खा सर, 1 नंबर. सॉरी मिसेस भट थांबा. सॉरी सर. निखिल काकांना वडापाव आवडायचं. हो ना सर. आवडेल. 10 बरं पार्सल घेऊन जा सर. हे फोटो समोर ठेवा. घेऊन जा. प्लॅन चौपट करून काय प्लॅन चौपट यार, त्या पकेला ऍडव्हान्स दिला, तिघींचे पैसे मी भरले तर. मी तिकीट बुक केले त्याचं काय माझे पैसे नाही झाले. 400-500 रुपये मी देईन तुला. गाईज आता ते कन्व्हिन्स झालेत. आता भांडू नका. फायनली आपला प्लॅन ऑन आहे.
नका रडू. काका बघताय केवढा लळा लागलाय तुमचा. बरं ऐका, मी काही जात नाहीये. सर मी विजूताईसाठी जात होतो, पण विजूताई नेमकी अमेरिकेला फिरायला गेलेली आहे. असं कसं सर अमेरिकेला म्हणजे काय यायला नको का विजूताईनी? मला नाही विजूताईचं ना कधी पटतच नाही यार. असं कसं वागते डोक्यात जाते ही विजूताई माझ्या. तेच ना, काका गेलेत ना तिचे, तिकडे काय हिंडते ती टावळी. परब परब माझी विजूताई आहे ती परब. सॉरी सर. सॉरी सर Sorry, सॉरी. अर्थ नाही ना गोष्टीला सर, त्रास होतो ना सर. त्रास होतो बरोबर त्या आहे. विजूताईला सांगा शांतपणा करू नको यार, इथे आम्ही येडाय काय. निखिल निखिल मला एक कळत नाहीये, माझी विजूताई आहे, तुम्ही काय एवढे चिडताय मला कळत नाही. चिडत नाही सर, वाईट वाटतं. काकांसाठी वाईट वाटतं सर. मलाही वाटतंय ग. मोठ्या मनाचा माणूस. खरं आहे. विजूताई नाही आली म्हणून काय झालं सर? तुम्ही जायला नको का सर? सांगा. काकांसाठी जायला पाहिजे की सर जा सर, सर तुम्ही जा सर, ऍडव्हान्स गेलाय सर जा. काका गेलेत सर, काका गेलेत सर. बघताय ना काका, काका. प्रेमळ एम्प्लॉईज आहे तुमच्या सगळ्यांचे. मी येतोय तुमच्याकडे काका, मी येतोय. धन्यवाद धन्यवाद. मी नीट जा सर, नीट जा. काकाकडे त्याला सांगा यार, कोणीतरी माझा ऍडव्हान्स गेलाय. केवढा ड्रामा करायला लागला. ना कामा आवराने निघा ना. दीडचा शो यार. माझ्या मैत्रीण बरोबर जाणार आहे, खूप दिवसांनी जाणार आहे. मला मज्जा येणार आहे. मला खूप भारी वाटतं. मला असं वाटतं बेटा बेटा पाणी पी बे. आणि मी नाही जात आहे. ऐकून घ्या, आताच माझं काकांशी बोलणं झालं. काकांशी? मला 5 काका होते, ह्या काकांशी नाही, रमा काका, त्यांच्याशी माझं बोलणं झालं. काकांचं म्हणजे दुडके काकांचं विल वाचण्यात आलेलं आहे. त्यांच्या विलमध्ये असं लिहिलेलं आहे की माझ्या मरणानंतर माझे कुठलेही विधी करू नका, माझ्या बॉडीला मेडिकल हॉस्पिटलला दान करा, आणि सगळ्यात महत्वाचं, मी मेल्यानंतर माझ्या सगळ्या ऑफिसेसच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी 1 महिना एकही सुट्टी न घेता काम केलं पाहिजे. रविवार शनिवार याची सुट्टी त्यांनी घेऊ नये, आणि माझा आदर्श ठेवून त्यांनी काम करावं, हीच माझ्यासाठी कर्मांजली असेल, आणि कर्मांजली हीच खरी श्रद्धांजली. त्यामुळे एम्प्लॉईज, आजपासून पुढचा 1 महिना आपण एकही दिवस सुट्टी घेणार नाही. माझ्या काकांच्या आत्म्याला शांती मिळेल असं आपण इथे काम करणार आहोत आता पुढचा 1 महिना. कारण माझे काका कर्मवीर होते. हो सर, माझे काका पण रवी वर्मा होते, माहितीये का. ते जे काय होते, पण ते असं नाही करायचे. भाई सुट्टी पाहिजे, फिरायला पाहिजे, जा जा निघून जा असं बोलून सोडून द्यायचे. कोणाला अडकून नाही ठेवलंय सर. तुझे काका तसे होते कर्मवीर, माझे काका असे कर्मवीर आहेत, मी काय सांगू. चला काम बरं. आणि अजून एक, आपला ब्रांच म्हणजे आपली ब्रांच यांनी एक वेगळी कर्मांजली द्यावी म्हणून आपण एक काम करूया. आपण रोज 1 तास ओव्हर टाइम करूया. 6:30ला आपलं ऑफिस सुटतं की नाही, आपण 7:30ला सोडूया. काम करा सगळ्यांनी काम करा. ह्याच्या आईचा काका ह्याच्या. अरे दुडक्या, पकेने ऍडव्हान्स घेतलाय. पके तुला माहित नाही, देणार नाही माझा ऍडव्हान्स.
आई शपथ फोटो देऊन दुसऱ्यांदा मारेन रे तुला मी. अरे यार भारी आहे, फोटो फोडून टाकेन माझा ऍडव्हान्स आहे. फोडून टाकेल. मला गोष्टी माहिती नाही. वा 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 वा, कमाल टायमिंग, धमाल परफॉर्मन्स, मस्त. प्रसाद दा, शिवा तुझी जी जागा होती नाचण्याची आणि तो आल्यानंतर त्या जागेवर हे अख्खं स्किट कुर्बान आहे. थँक्यू दादा. मला आमच्याकडे विजूताई नव्हती. का विचारा? कारण माझं दुसरं घर, विजूताई दर तिसऱ्या घरी असते. आमच्याकडे विजूताई त्यामुळे नाही. झालं, संपलं माझं. सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. संकल्पना मस्त होती. तुम्ही सगळे फ्रेश आणि वेगळ्या कॅरेक्टर्समध्ये दिसताय. बने, मला असं वाटतं की आता वेळ आली आहे तुझ्या खांद्यावरती एक स्किट द्यायलाच पाहिजे आता. अशी माझी मागणी, माझी इच्छा, माझा हट्ट असं सगळं आहे आणि माझी इच्छा लवकर पूर्ण हो अशी मी प्रार्थना करते. मजा आली. बने आज दिन बने. एका मुलीला इम्प्रेस करायला एक मुलगा आलाय सोसायटीतल्या बायकांना सेल्फ डिफेन्स शिकवायला. चला तर बघूया त्याचे हे डावपेच कितपत यशस्वी होत आहेत ते. ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. ताई मला पण हो दे. हो. काय ग? काय मला सांग. नाही 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 काय नाही. अरे हे बरं कधी येणार मास्टर? काय माहिती. हे बघ, चांगलंय. तुला मी सांगितलं तेवढं लक्षात ठेव. मला शिवाली सोबत जान पहिचान वाढवायची आहे. तिला इम्प्रेस करायचं आहे. तू काहीच करू नको, त्याच्यावर फक्त फोकस ठेव, बस एवढंच कर. चालेल. ते सेल्फ डिफेन्सचं काय करायचं? अरे बाबा, रात्रभर जागून जॅकी चॅनचे सगळे सिनेमे बघितलेत मी. काय बोलतो? फॉरवर्ड बॅकवर्ड करून सगळे. म्हणजे काय, मी अरुण कदम सरांकडे सेल्फ डिफेन्सचे क्लासेस पण घेतले. Training घेऊन आलोय आता चांगला मस्तपैकी. मग झालं, yes. आता मी तुला जे सांगितलंय तेवढं फक्त नीट कर भाई प्लीज. शिवालीला मला इम्प्रेस करायचं, एवढंच कर फक्त. करतो ना भाई मी. बस काय. चल, हळू जाऊन मी येतो. हो, येस येस. हॅलो हॅलो हाय हाय हाय. सगळे आलात तुम्ही. सर येतील 2च मिनिटात येतील. सुंदर ट्रेनिंग होणार आहे आपला. सुंदर ट्रेनिंग. हॅलो 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 हाय हाय. हॅलो हाय हाय हॅलो हॅलो. अरे बापरे, हॅलो 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 हाय. अरे हॅलो हाय. हॅलो नमस्ते. बसा बसा बसा. नमस्कार 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 मास्टर. नमस्कार. येस, तर हे आहेत आपले द चाऊमिन मास्टर गौरव मोरे. द शाओलिन मास्टर गौरव मोरे. हॅलो हाय. हा, तर हे होतं निंजा टेक्निक. निंजा. येस, बसा ना तुम्ही, आराम करा. बसा. निंजा टेक्निक होतं. ऍक्च्युली काय केलं, ही कला जी आहे ना, मी खूप कष्टाने शिकलेलो आहे. हा, आणि ह्या कलेचा मला प्रचार करायचा, त्यासाठी मी इथे आलोय. लेडीज साठी मला काहीतरी करायचं होतं, त्यासाठी मी आलोय इथे. आत्मसंरक्षणाचा क्लास तुमच्या दारात. वा वा. मी बोलतो, तू शांत राहा. सॉरी सर. ते कसं आहे ना, आजच्या ह्या धावपळीच्या काळामध्ये स्त्रियांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं, सामोरं जावं लागतं. जर तुमच्याकडे सेल्फ प्रोटेक्शन असेल तर आपल्यामध्ये एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो, बरोबर की नाही? हा, मला सांगा, आता तुम्ही बाहेर जाताना तुम्हाला भीती वाटते का? नाही. नाही भीती वाटत. नाही वाटत. आम्ही कोणाचं काही वाकडं केलंच नाहीये, मग आमचं कोण वाकडं का करेल? बरोबर आहे सर. बरोबर. तसे तुम्ही निर्भय आहात आणि स्ट्रॉंग पण आहात ना. तर आपण असं करूया की समजा रात्रीची वेळ आहे, हा, कुणीच नाही रस्त्यावर, तुम्ही तिकडनं जाताय, अचानक एक गुंड आला, त्याने तुमचा हात पकडला, त्यावर आपण काय केलं पाहिजे हे आज आपण शिकणार आहोत. नाही आम्ही रात्री अपरात्री येतच नाही घरी. 9-9:30 पर्यंत आम्ही सगळ्याजणी आपापल्या घरी असतो. आणि आमचा रस्ता ज्या मार्केट मधून जातो ना, तो शांत नसतोच. कधी गर्दी असते, कधी भाजी घ्या, खूप गर्दी असते. नाही तसं नाही, म्हणजे समजा तुम्ही टॅक्सीतनं घरी जाताय, हा, अचानक टॅक्सीवाल्याने टॅक्सी वळवली आणि निर्जन स्थळी घेऊन गेला, तर काय करणार? नाही, पण आम्ही मॅप लावून जातो ना, त्याच्यामुळे निर्जन स्थळी जाण्याचा प्रश्नच येत समजा रिक्षावाल्याने असं काय केलं तर? नाही सर, पण एरियातल्या रिक्षावाल्यांचे सगळ्यांचे नंबर आहेत आमच्याकडे. अशा वेळी आम्ही त्यांनाच फोन करतो. अरे काय हा हा, तुम्ही ट्रेनमधनं प्रवास करताय, अचानक गुंड आला, त्याने तुमचा हात पकडला, मग काय कराल?
इथे ट्रेन मध्ये चढायला आम्हाला जागा मिळत नाही गुंडांना काय मिळणार अरे तुम्ही लेडीज आहे ना रे कधीतरी तुम्हाला ह्याची गरज पडेल ना सेल्फ डिफेन्सची. मास्टर कुल कुल शांत व्हा शांत व्हा. अरे सांगतो ना सर सेल्फ डिफेन्स यार. शांत व्हा मास्टर तिकडे बघा एकदा त्यात 10 जण आहेत मास्टर. 10 नाही 6 आहेत. त्यात 2 बघा आणि आपण 1.5 आहोत. त्यामुळे जाऊ दे, सोडून ओके, द्या. हां. प्रश्न राहू देत तुम्ही डायरेक्ट ट्रेनिंग सुरू करा. डायरेक्ट ट्रेनिंग मध्ये असं आहे की तुम्ही मार्केटमध्ये जाताय तुमच्या हातामध्ये पिशवी आहे बरोबर. गुंड आला त्याने तुमचा हात पकडला त्यावेळी आपल्याला काय केलं पाहिजे. का अंगडाई. Yes, अंगडाई टेक्निक. मी नवीन सांगतो अंगडाई टेक्निक. हिरोईन्स नाही बिचारण्यामध्ये उठतात सकाळी करतात ओय मरी माई असं ही अंगडाई टेक्निक. त्याने हात पकडला तुम्ही अंगडाई दिली हात सुटणार. ओके हे आता आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. प्रॅक्टिकल त्यासाठी मला तुमच्यातली एक व्हॉलेंटियर लागेल. तुम्ही याल का. नाही सर या ना. नाही सर ना काही नाही नाही defense आहे. नाही हे अंगडाई देऊन हात सोडवायचा बाकी काही नाहीये. या ना शिवाजीजी प्लीज. या ताई तुम्ही या तुम्ही या. तर तशाही भाव देत नाही सर ताई आल्या त्या. इकडे इकडे एक मिनिट इकडे. हॅलो हॅलो बापरे बापरे. तर आपल्याला आता शिकायचं. तुम्ही गुंड आहात मी ती स्त्री आहे जी रस्त्याने जाणार आहे. ओके अच्छा शिवाजीजी लक्ष द्या. हा हा रेडी मी येऊ. ऑल द बेस्ट. बाई महागाई केवढी वाढली बापरे. दया 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 रे मी नजरे मिलाऊ तो कैसे मिलाऊ. देवा मला वाचव. मैं वहां से नहीं यहाँ से जाती हूँ. लाला मुझे जाने दो लाला मेरे बच्चे भूखे हैं. लाला अरे चिकनी किधर को जा रही है रे तू 61-62 करके किधर को जा रही है रे. मैंने चलती है क्या रे. 61 नंबर से चलना सिनेमा देखने जाते ना चलना सिनेमा देखने जाते. एक मिनिट हे काय करता तुम्ही. अय्यो ते गुंड असंच करतात ना. हो ना टाळ्या नका वाजू. तुम्ही हात पकडणार ना गुंड हात पकडणार ना. पण ते आता सांगून थोडी करणार की मी हेच करणार आहे. नाहीये पण तरी पण तुम्ही हात पकडायचा कळलं. आणि हा अजिबात घाबरायचं नाही. हा डोळ्यात डोळे गाडून बोलायचं कळलं. घाबरलात ना ते अजून तुम्हाला घाबरवणार. असं डोळ्यात डोळे गाडून बोलायचं कळलं. येस आता तुम्हाला कळलं. मी तिकडनं नाही मी इकडनं जाते. हाय चिकनी चमेली किधर को चली रे. एक मिनिट थांबा, थांबा. चलना मेरे साथ. आता यांनी माझा हात पकडलेला आहे बरोबर. आता अंगडाईने मी हात सोडवणार. ओके लक्षात घ्या. आता बघा मी अंगडाईने हात सोडताय ताई माझा. ताई आवा वाच्या मला ताई माझा. तुम्ही हात सोडा पहिला. नाही पण तुम्ही सोडून दाखवा ना त्याशिवाय आम्ही कसं शिकणार. सोडून दाखवा बरोबर, तुम्ही. हात दुखायला ताई हात सोडा. कसा सोडला ताई हात सोडा. तू सोडा ना हात. झालं. तर अशा पद्धतीने तुम्ही हात सोडू शकता. कशा पद्धतीने याचं सांगितलं ना अशा पद्धतीने. कशा पण म्हणजे हे अशा आता आपण आम्ही केली ना ती सोडा या सोडा मध्ये. झालं मास्टर Yes. तुमचा हात मागे अडकलाय का. नाही ऍक्च्युली मी महिलांशी आणि मोठ्या लोकांशी बोलताना रिस्पेक्टने बोलतो. हात मागे ठेवून असं ठेवून बोलतो मी म्हणून असं अचानक. या ताई तुम्ही बसा या. मस्त केलं ताई तुम्ही. वा छान. तुम्हाला कळलं अंगडाई कळलं तुम्हाला. अंगडाई टेक्निक 2 टेक्निक आता तिसरी टेक्निक काय आपली माप ओलांडणे टेक्निक. हा आता ही दुसरी पहिली निंजा माझी आहे दुसरी तिसरी माप तर ओलांड. तुमचं टेक्निक्सची नावं भारी असतात हा ते. मी रोजच्या जीवनात जे घडतं त्यावरनं माझ्या टेक्निक तयार करतो. हा तर आता ह्या टेक्निक मध्ये काय करायचं. गुंड येणार तुमचा हात पकडणार. तुम्ही काय करायचं माप ओलांडताना जसं आपण पाय टाकतो तसं पाय टाकायचं त्याला पाडायचं. ओके मग तो पडणार. आता हे आपण फक्त बोलून म्हणजे प्रॅक्टिकल नको करायला नॉर्मल करूया. ओके मी सांगितलं तुम्हाला. मास्टर तुम्ही प्रॅक्टिकल करून दाखवलं पाहिजे ना. त्याशिवाय कसं करणार अरे पण आम्हाला? मला हे नको ना आपण प्रॅक्टिकल मध्ये मज्जा आहे. बसा. तर हा हात आहे ना माझा हा जरा सुजलाय. हा तुम्ही जरा अंदाज घ्या त्याचा. आता मी हा वापरू शकत नाही कळलं. हा सुजलाय हा सुजलाय. हा आता ताईने रिवर्स केला ना त्याच्यामुळे सुजलाय तो. अय्यो, नाही, हरकत नाही तो होऊन जाईल. नॉर्मल होऊन जाईल. आता मी तुम्हाला करून दाखवतो. हा दत्तू तू इकडे. हा तो गुंड आहे. हा आता मी ती बिचारी स्त्री आहे. ओके चला या.
आता आलो आता दत्तूने मला हात पकड माझा दत्तू हात पकड असा हात पकडला असा पाय पाडायचा आणि पाडायचं. कळलं तुम्हाला तर झालं. आता 2 गोष्टी काय शिकलो आपण आज अंगडाई आता आपण ह्याची रिव्हिजन करणार आहोत. ओके तर मला ह्यासाठी लागेल शिवालीची प्लीज या तुम्ही. नाही आता तुम्ही अजिबात रिव्हिजन करायचं आहे कळतं तुम्हाला. आता काय करणार पहिलं आपण तुम्ही स्त्री आहात मी गुंड आहे बरोबर तुम्हाला मी नाही गुंड नाही गुंड नाही मी आहे ना तुम्हाला अंगडाई करायचा तर मी तुमचा हात पकडणार तुम्ही अंगडाई प्रॅक्टिस करायचं. ओके त्यानं करूया आपण हा चला दुसरी टेक्निक वापरायची आपल्याला या मी गुंड आहे हा या उई मोरी माई किती कॉमेडी गुंड है हा एडिशन सर मैं यहाँ से नहीं यहाँ से जाऊंगी. ओए मेरी चमक छल्लो कहाँ जा रही हो अब बच के कहाँ जाओगी. कुणीच नाही ना तुला वाचवायला. कसं कोणी येणार नाही कसं कोणी येणार नाही बघताय काय सगळे वाचवायला मला. अरे भर चौकात गुंड माझी छेड काढता वाचवायला मला. तुमची माझ्या ठिकाणी तुमची आई असती बहीण असती तर असंच बघत बसला असतात का. ए दादा तुला राखी याच दिवसासाठी बांधलेली का की हा गुंड भर चौकात तुझ्या बहिणीची छेड काढेल आणि तू माझा दादा बघत बसशील. माझ्या बहिणीला हात चावतो साल्या माझ्या बहिणीला हात चावतो तुम्ही ना. अरे बघताय काय मारा. मजा आली वा छान मास्टर हा? अरे वा मास्तरचं आता फक्त प्लास्टर लावायचं राहिलंय. मस्त केलं तुम्ही लोकांनी. 2 टेक्निक आता आपण शिकलोय. आता महत्वाचा सेल्फ डिफेन्स मी आता तुम्हाला सांगतो कसा आहे तो. हा सेल्फ डिफेन्स बजा बाय बजा सेल्फ डिफेन्स. वा 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 एकदम मास्टर ब्लास्टर परफॉर्मन्स होता. सई मस्त होता परफॉर्मन्स. गौऱ्या बिचाऱ्या पण मजा आली. सगळ्यांची ईशा तुझं बेरिंग मला फार आवडलं. वने थोडासाच पार्ट होता पण त्याच्यात पण तू मज्जा केली. शिवा मस्त प्रिया मस्त चेतू मस्त हांडे येत जा मधनं मधनं आठवण येते तुझी. दत्तू मस्त. मंडळी हा हास्य गोडवा असाच वाढत राहील. इथे मात्र वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया.